खरं म्हणजे माझं एवढीच विनंती आहे की सभागृहाचं महत्त्व कमी होता कामा नये. सदस्य कुठल्याही सदस्यांनी भाषण केलं आणि त्यांना उत्तर देता नाही आलं तर मंत्री महोदयांनी त्यांच्या मुद्द्याला पत्रलेखी कळवलं पाहिजे. ही नवी प्रथा किंवा पूर्वीच ती आम्हाला पूर्वी यायची, आता मधल्या काळात बंद झाली आहे. ते जरी झालं तरी सॅटिस्फॅक्शन बरंच होईल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न किंवा मंत्र्यांनी जर एखादी विनंती केली आमदारांनी तर अध्यक्ष महोदय काय झालं आता वेळ कमी आहे आपल्याकडे. अध्यक्ष महोदय, माननीय जयंत पाटील साहेब असतील किंवा माझे विजय भाऊ असतील किंवा आमचे भास्करराव जाधव सर असतील, हे वारंवार ह्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीवर लक्ष करतायत. आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला विनंती केली होती आणि तुमचं कौतुक पण केलं होतं की आमच्या लक्षवेधीच्या माध्यमातून आमच्या विषयाला न्याय मिळतो. आजही तेच मागणी आहे. 188 आमदारांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे सही करून की लक्षवेधी व्हायला पाहिजे. तुम्ही मध्ये 1, 2, 3च लक्षवेधी घेतल्या होत्या. त्यावेळेस आमच्या नवीन आलेले आमदार आणि आमचे सगळे दुसऱ्या टर्मचे आमदार यांनी तुम्हाला आग्रह केला की लक्षवेधी घ्या. आपण ते घेताय. आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, ठीक, ज्येष्ठ सदस्यांनी यावर समाचार घेणं किंवा कॉमेंट्स करण्यापेक्षा त्या लक्षवेधीला समर्थन करावं, न्याय द्यावा. आणि माझी पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे की लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळतो प्रश्नाला. आज सुद्धा मराठवाड्याच्या पाण्याचा विषय आहे, ते पण विषय आमचा लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे. तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही लक्षवेधी चांगले घेताय आणि हे पुढे जायला पाहिजे. धन्यवाद. चला पाटील साहेब. अभिमन्यू, हे पुस्तक वाचा आणि रात्री मला भेटा. याच्यावर काय मी जास्त उत्तर देत नाही. आणि आमदार सदस्यांच्या सह्याने सभागृह चालू शकत नाही. आमदारांच्या लक्षवेधीला न्याय दिला पाहिजे, पण 5 वर्षापूर्वी झालेल्या घटनेला नाही, गेल्या 10-12 दिवसात इमिजिएट झालेल्या ज्या घटना आहेत त्यालाच आहे. आपल्या पुढं भातकळकर साहेब बसलेले आहेत, तिकडं शेजारी 2-3 जुनी माणसं बसलेली आहेत. त्यांना विचारा, तुमचा जमानाच्या जुन्या आमच्या जमान्यातले आहेत ते. त्यामुळे वेळ माझा जाईल म्हणून मी तिकडं लक्ष देत नाही. पण दुसरंही आहे, अनेक आयुध आहेत. लक्षवेधी हे एकच आयुध नाही, त्या दुसऱ्या आयुधाचा अभ्यास आपण अभिमन्यू करा. आपण अध्यक्ष महोदय, मी मागच्या आठवड्यात वरच्या सभागृहात एक नंदुरबार जिल्ह्यातलं जमीन संपादनाचा विषय लक्षवेधीच्या दरम्यान चर्चेला आला. महसूल मंत्र्यांनी SIT नेमून म्हणून जाहीर केलं, IPS अधिकाऱ्याचा समावेश करू म्हणून सांगितलं. अध्यक्ष महोदय, मार्चला काहीतरी 10 मार्चला त्याचा SITचा GR काढला. मंत्र्यांनी वरच्या सभागृहात सांगितलं की IPS अधिकारी नेमू SIT मध्ये, पण अध्यक्ष महोदय GR निघाला त्यावेळी IPS अधिकारी नेमला नाही. म्हणजे मंत्र्यांचा आदेशच खाली पाळला जात नाही, असं प्रशासन कसं वागू शकतं? मग प्रशासनावर वचक नाही का? शेवटी सभागृहाच्या मध्ये जे आश्वासन दिलं तर मंत्र्यांचा वचक नाही हे दाखवणं हे माझा उद्देश नाही आहे. पण सभागृहात जे झालंय, जे बोललं गेलंय ते तिकडं नोट करून त्याप्रमाणे ऍक्शन व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे त्या प्रकरणामध्ये आदिवासी जमीनचे हस्तांतर बिगर आदिवासीला करण्यात आलं, ते देखील मंत्र्यांचे आदेश डावलून मंत्र्याचे आदेश सचिवाने बेकायदेशीररित्या रद्द केले आहेत. या जमिनीचा भूसंपादनाचा निवाडा 8 लाखावरून 163 कोटी रुपयापर्यंत अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढवलाय. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या दोषी अधिकाऱ्यांच्यावर संबंधित NGO वर निवाड्याची रक्कम वाढवण्यासाठी कसे पैसे दिले गेले याची देखील अध्यक्ष महोदय चौकशी करा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या सभागृहात बोलून आता उपयोग होतो का अशी शंका यावी, अशा काही घटना आहेत. अध्यक्ष महोदय,